नमस्कार सर्वांना। तर बघा, छान अशी मी ब्लाऊज डिझाईन बनवते मागच्या पाठीच्या भागाची आणि ट्रायंगल साईजमध्ये आहे ना। छान अशी मी याचं कटिंगसुद्धा अपलोड केलं आहे बरं का, कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे ती। आणि आता आहे ना बघा, असं काही व्यवस्थित आहे ना, मी अस्तर आहे आणि मेन कपडा आहे बरं का। हा शिदा इकडे ठेवलेला आहे आणि मग उलटा केल्याने उलट्यावरती अस्तर ठेवलेलं आहे। पूर्ण चारी बाजूंनी ना शिलाई करून घ्यायची आहे। बोटनेक गळा आहे, इथं हुक येणार आहे आणि इथं आहे ना दोऱ्या येणार आहे। मागे हुक वगैरे नाही लावायचे, पुढे पॅकिंग राहणार आहे। मागे हुकचं ब्लाऊज आहे पण हुक नाही लावायचे, दोरी लावायची बघा। आणि बघा आता चारी बाजूंनी व्यवस्थित अशी शिलाई करून घेते बरं का, म्हणजे मेन कपडा आणि अस्तर आपलं छान असं स्टिचिंग होऊन जाईल। बघा इकडे छान अशी व्यवस्थित मेन अस्तर आणि मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा, त्याला छान अशी स्टिचिंग करून घ्यायची, जेणेकरून आहे ना कपडा आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही आणि आपले जे पॅटर्न बनवतो आहे ना डिझाईन, ते एकसारखं छान असं येईल। आणि हा कपडा आहे ना थोडा पार्टीवेअर साडीचा कपडा आहे बरं का, त्याच्यामुळे याला खूप काळजीपूर्वक स्टिचिंग करावी लागते। इथं स्टॉन आहे खूप, त्याच्यामुळे मी आहे ना सुई तुटायला नको म्हणून थोडं सांभाळून इकडनं असं फिरून घेते बरं का शिलाईला। आणि आता जो कपडा राहतो ना तो एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा आहे। इथून सुद्धा छान असं कटिंग करून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे जेणेकरून आपला मेन गळा आहे ना मागचा डिझाईनचा तो निघेल। सिंपल गळा आहे, मोबाईलमध्ये बघायला पॅटर्न इतकं हेवी वाटतं ना की असं वाटतं की अरे कुठून असं नवीन नवीन आपल्याला स्टिचिंग करण्यासाठी कस्टमर सांगता असं। पण जेव्हा कटिंग करतो स्टिचिंग करतो ना, स्टिचिंग केल्यानंतर आपल्याला स्वतःला वाटतं की खरंच खूप छान असं बनवलं मी ब्लाऊज। बघा असं काही छान असं मस्त ट्रायंगल साईजमध्ये आलं आहे, बघू शकता। इथं बोटनेक आहे, हुक लावायचे आहे बरं का, बघू शकता हे बघा। आणि इथं दोऱ्या येणार आहे। तर मी आता पूर्ण याला आहे ना गळ्याला गोल्डन कलरची पायपिंग करणार आहे। तर पायपिंग झाल्यानंतर मी पायपिंग पण तुम्हाला थोडी शेअर करते आणि टक्स घेते बरं का। माझ्याकडनं मागच्या आज मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे ना, तर त्याच्यामध्ये टक्स घ्यायचं मला आठवण पडली, मी नंतर घेतले बरं का, पण व्हिडिओमध्ये नाही दाखवता आले मला। म्हणजे व्हिडिओ पूर्ण झाला त्याच्यानंतर मला समजलं की मी टक्स घेतलेच नाही असं, तर त्याच्यामुळे सॉरी त्या ताईंना। तर बघा मी इकडे पहिले टक्स घेऊन घेते आता, कारण काही काही पॅटर्न बनवण्यामध्ये आपल्याला स्वतःला असं वाटतं ना की बरोबर येतं, व्यवस्थित यायला पाहिजे, इकडे तिकडे नाही व्हायला पाहिजे। अशा गडबडीमध्ये ना माझ्याकडनं त्या ब्लाऊजला टक्स घेतले, नंतर घेतले पण बरं का, व्हिडिओमध्ये काही दाखवता नाही आले मला, तर सॉरी त्याच्यामुळे परत मी एकदा बोलते। आणि बघा टक्स घेतले बरं का इथं। आणि याच्यानंतर आहे ना आता आपल्याला आहे ना गोल्डन कलरची पायपिंग करायची। आता या सेम कलर तर नाही मिळणार, तर मी आता गोल्डन कलरची पायपिंग करते। बघा इकडे उरेत पट्टी कट करून घेते पायपिंगसाठी। मी आहे ना असं 1 मीटरचा कपडा आणते ह्या पायपिंगला, सॉफ्ट आहे बरं का, असा टुचणारा नाही आहे अंगाला। तर ते आणलं की मग जे सांगून जातं ना त्यांच्यासाठी मी पायपिंग या गोल्डन कलरची करते, नाही तर आपला सिंपल जो ब्लाऊजचा मेन फॅब्रिकचा कपडा राहतो ना त्याचीच करते। पण ही थोडी हेवी साडी आहे, तर त्याच्यामुळे ते कस्टमरच सांगून गेले की थोडं वेगळं, म्हणजे मोबाईलमध्ये पॅटर्न आहे ना सेम त्याच पद्धतीने बनवायला लावलेलं आहे। तर मोबाईलमध्ये पॅटर्नमध्ये ना लेस लावलेली त्यांनी, तर काठापदराची साडी आहे ना त्याची लेस आहे, पण माझ्याकडे आता तशी लेस साडीमध्ये आहे पण नाही आणि त्यांना लेस नको आहे, म्हणून म्हटलं चला पायपिंग करूया। त्यांनी सांगितलं की चालीन म्हणे, पायपिंग केली तर छानच, त्यांना आवडते पायपिंगचं ब्लाऊज। तर बघा इकडे छान अशी उरत पट्टी बघा तुमच्यासमोर कट करून घेतली आणि छान अशी मस्त जोडून पण घेते बरं का। बघा इकडे आता आहे ना छान अशी पायपिंग करू आपण। पायपिंग ना डायरेक्ट करते बरं का मी, ब्लाऊजवरतीच दोरीची पायपिंग करते, बघू शकता तुम्ही। तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, हे बघा डबल ही आहे ना पट्टी 1 सव्वा इंचाची कट करायची आणि डबल करायची बरं का, आणि त्याच्यावरती ना दोरी अटकवायची। बघा अशी डबल केलेली आहे मी, बघू शकता। खूप छान फिनिशिंग येते बरं का। आणि छान अशी आपण हा कपडा पण नाही, हे पायपिंग पण व्यवस्थित असं कॉर्नरवरती शिलाई येऊ द्यायची।
मी असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केले बरं का, स्पेशल पायपिंगचे सुद्धा केलेले आहे. आणि प्रत्येक ब्लाऊजवरती पायपिंग स्टिचिंग करते ना तेव्हा पायपिंगचा सुद्धा दाखवते बरं का. इकडे ना थोडंसं असं छान असं हे काढायचं आहे, ते ट्रायंगल छान निघेल मग तिथून नंतर डिझाईन त्याच्यामधून दिसायला पाहिजे तेवढं. इथं आहे ना थोडंसं असं चून घ्यायची, चिपटी म्हणतो ना आपण, प्लेट ती घ्यायची. हे बघ थोडा ढिला कपडा सोडला बरं का तिकडे, तर त्याच्याने काय मग तिथं आहे ना आपण वाढतो ना तेव्हा छान येतं, ताणला नाही जात कपडा. बघा इकडे आता आहे ना कट करून घेते. हा जो कपडा आहे तो पूर्ण दाखवते बरं का तुम्हाला कसं स्टिचिंग करते. असं कटिंगचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे ना थोडंसं असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे ना थोडंसं शिलाईला हे द्यायचं आहे कट. आणि बघा आता आहे ना छान अशी उलटून घ्यायची, बघू शकता तुम्ही. आणि बरोबर जेवढी बारीक पाहिजे ना तेवढी बारीक पायपिंग आपल्याला इकडे घ्यायची बरं का. आता तुम्हाला जर जाड पायपिंग आवडत असेल तर जाडसुद्धा घेऊ शकता, पण जास्त करून आहे ना बारीक पायपिंग खूप छान वाटते, म्हणून मी थोडी बारीकच घेते पायपिंग. बघा जेवढा तुम्हाला बारीक पायपिंग पाहिजे तेवढी छान येते. आणि इथे ना बघा आला ना हा कॉर्नर छान निघायला पाहिजे. ब्लाऊज वेअर केल्यावर आहे ना छान दिसतं बरं का, बघू शकता. हा निघाला ना. आणि इकडे ना जो कपडा एक्स्ट्रा राहतो ना तो असा फिटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे एक शिलाई परत टाकून द्यायची आहे तिथं, जेणेकरून तो कपडा इकडे तिकडे होणार नाही. आणि फिनिशिंगसुद्धा छान येते बरं का. हे बघा बोटनेक गळा आहे आणि बघा आलं ना छान असं. आणि इथं सुद्धा पायपिंग करायची आहे बरं का, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. मागे हुक आहे पण हुक नाही लावायची, दोऱ्या लावायच्या आहे बरं का. इथं सुद्धा जी या पद्धतीनेच पायपिंग इकडे सुद्धा करायची आहे, दोरी लावून. सिंपल आहे डिझाईन, बघायला एकदम हेवी वाटते, पण आपण बनवतो ना तेव्हा खरंच असं वाटतं की अरे हे तर मला जमली असं वाटतं. प्रयत्न करतो ना आता खरंच येतं बरं का आपल्याला. प्रयत्न केल्याने केव्हा पण हार होत नाही आपली. आणि मी सुद्धा काही एवढे डिझाईन वगैरे नाही शिकली बरं का, खरं सांगते तुम्हाला. मलासुद्धा तुमच्यासारखे कस्टमर कोणी येऊन सांगून जातं की ही डिझाईन बनवशील का तू. मी थोडं म्हणजे पॅटर्न बघते की मला जमीन, मग नंतर मी ना थोडंसं निरखून जर बघितलं ना ते पॅटर्नला तर खरंच असं वाटतं की अरे मी तर बनवू शकते ही. आणि खरंच येते बरं का, मनात जर निश्चय असला ना आपला की मग करू शकते, बनवू शकते डिझाईन, तर खरंच येते. आणि बघा इकडे पण सुद्धा मी पाठीला पायपिंग करून घेतलेली आहे. आणि इकडे स्टॉन आहे बरं का, त्याच्यामुळे मला थोडं सांभाळून मशीन चालवायचं आहे, कारण सुई तुटायचा आहे ना संभव राहतो त्याच्यामुळे. आता थोडा जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. आणि याच पद्धतीने ना दुसरा पार्टसुद्धा मी जॉईन करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा ट्रायंगल इथं आहे ना हुक येईन बरं का. हे बघा इथं हुक लावणार आहे आणि इथं आहे ना दोऱ्या लावणार आहे. आता जेवढी फिटिंग पाहिजे ना तेवढी फिटिंग ते घेऊ शकता बरं का, बघू शकता. आली ना छान अशी मस्त डिझाईन. तर आता इथंसुद्धा मी तुम्हाला पायपिंगच करायची आहे, मला ते करून दाखवते. आता बघा इकडे सुद्धा मला याच पद्धतीने पायपिंग करायची आहे बरं का. डबल फोल्ड केला आहे, थोडा कपडा वरती सोडला आणि आहे ना इकडे थोडीशी दोरी लावायची.
एकदम 1-2 इंचाची पायपिंग येणार आहे बरं का, जास्त नाही येणार आहे. दोघी साईडला आहे ना अशी पायपिंग करून घ्यायची. हे बघा, तुम्हाला परत जवळून दाखवते मी. हे बघा, ही पट्टी आहे ना पाठीची, ही बघून घ्या. त्याला अशी पायपिंग लावली मी, दोरी गोल्डन कलरचा कपडा घेऊन. आणि बघा छान अशी उलटवून घेते बरं का. त्याच्याने काही फिनिशिंग छान येते. डायरेक्ट पण केली असती, पण डायरेक्ट नाही ना, हा जो कोणा निघतो ना तो नाही निघत व्यवस्थित. आणि वेगळी जर केली ना तर त्याचा कोणा खूप छान निघतो आणि बघायलासुद्धा सुंदर वाटतं बरं का. हे बघा, आलं ना सिद्धी लाईन. आणि इकडे सुद्धा याच पद्धतीने स्टिचिंग करून घेऊन घ्यायची. कपडा आहे ना जो निघतो ना बाहेर, तो मध्ये घालायचा आहे बरं का. बाहेर जर राहिला ना मग ते धागे दोरे छान नाही दिसत. बघा, याच पद्धतीने इकडे सुद्धा मी पायपिंग करून घेते. आता बघू शकता, छान आली ना. तर बघा, हा आजचा असा छोटासा बॅक पार्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा बरं का. आणि नॉर्मल अशी डिझाईन बनवली आहे. इथं हुक लावायचं आहे, ती मी ना नंतर लावीन बरं का, कारण हुक बटन करीन ना तेव्हा लावीन. आता मला आहे ना फ्रंट पार्टसुद्धा स्टिचिंग करायचं आहे. आणि इथे ना दोऱ्या येणार आहे, त्या दोऱ्यासुद्धा मी नंतर लावीन बरं का. कारण आता आहे ना सर्व व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे. आणि मापं घेऊन फिटिंग करायची ना, त्याच्यानंतर मला दोऱ्या लावायचे. मी तुम्हाला आहे ना नॉर्मल अशी थोडीशी डिझाईन दाखवली. सिंपल आहे पण खूप छान वाटते बरं का. कारण मला कस्टमरने ना व्हॉट्सअपवरती पाठवली डिझाईन, तर खूप सुंदर वाटली. म्हटलं चला आपण बनवूया. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट भेटू, बाय.